आजचे मराठी शब्दकोडे मराठी क्रॉसवर्ड. उभे आणि आडवे काही या ठिकाणी चौकोन आहेत. तर पाहूया मराठी आजचे शब्दकोडे. शब्दकोडे सांगण्यापूर्वी त्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. उभे शब्द आहेत राजाने बोलवलेले सभेचे एक ठिकाण. जे 4 अक्षरी शब्द आहे उभे, राजाने बोलवलेले सभेचे ठिकाण. उभे 2 अक्षरी शब्द कमेंटमध्ये नक्की लिहा. सभेचे ठिकाण याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. उभा 2 अक्षरी शब्द आहे उभा 2. आवाज किंवा ध्वनी असेही म्हणतात. आवाज किंवा ध्वनी असेही त्याला म्हणतात. 2 अक्षरी शब्द आहे. उभे 3 अक्षरी शब्द मराठी क्रॉसवर्ड. सप्त असे म्हणतात. 2 अक्षरी शब्द ओळखा आणि या ठिकाणी 3 नंबरला लिहा. 4 नंबरचा 3 अक्षरी शब्द ओळखा आणि कमेंटमध्ये लिहा. सोने करणारा एक काल्पनिक दगड असे म्हणतात. 3 अक्षरी शब्द सोने करणारा एक काल्पनिक दगड. आणि आडव्यामध्ये एक आहे 1 नंबर. रसाने भरलेला किंवा रसाळ असेही म्हणतात. 4 अक्षरी शब्द ओळखा, याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. आणि आडवं 2 आहे. नेम किंवा व्रत असेही म्हणतात. आडवे 2 अक्षरी शब्द. 3 नंबरचा आहे 12 वर्षाचा काळ. 12 वर्षाचा काळ किंवा कालावधी. 2 अक्षरी शब्द सांगा, कमेंटमध्ये नक्की लिहा. 12 वर्षाचा काळ याची उत्तरे आपण पाहूया लगेच. उभे राजाने बोलवलेले सभेचे ठिकाण. तर कमेंटमध्ये आपण नक्की याचं उत्तर सांगू शकता, शब्द सांगू शकता. तर सभेचे ठिकाण पहिली सभेला दरबार असे म्हणत होते. दरबार 4 अक्षरी उभा शब्द आहे दरबार. आणि आडवे रसाने भरलेला रसाळ असे म्हणतात. कमेंटमध्ये नक्की लिहा. रसाळा शब्द किंवा रसाने भरलेला. रसदार असेही म्हणतात. रसदार 4 अक्षरी शब्द. नेम किंवा व्रत आडवा आपण 2 नंबरचं बघूया आणि उभे पण 2 नंबरचं तयार होईल शब्द. नेम किंवा व्रत किंवा आवाज किंवा ध्वनी असंही रव असे म्हणतात. आणि नेमला वसा म्हणतात. नेम व्रत वसा पण म्हणतात. आणि 3 नंबर उभे सप्त याला 7 असेही म्हणतात. आणि 12 वर्षाचा काळ किंवा कालावधी आणि किंवा 4 नंबर सोने करणारा काल्पनिक दगड. तर बघूया 12 वर्षाचा काळ तयार होतो तप. आणि सोने करणारा काल्पनिक दगड म्हणजेच परीस असेही आपण म्हणतो.